काय त्यात बघा, गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे वादात सापडल्याचं पाहायला मिळतं। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण, राज्यात नव्यानं समोर आलेला पीक विमा घोटाळा, यावरून त्यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र यानंतरही अजित पवारांनी सर्व विरोध झुगारत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात कायम ठेवलंय। हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं। या खातेवाटपात धनंजय मुंडेंना कोणतं खातं मिळणार यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात होते। त्यामागचं कारण म्हणजे खातेवाटपाच्या काही तास आधीच बीडच्या मस्ताजोग गावात मुंडेंविरोधात ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते। शनिवारी शरद पवारांपाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मस्ताजोगचा दौरा करत संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती। यावेळी ग्रामस्थांनी धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती। तौफिक संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय वाल्मिक कराडांवरती आरोप होत होते। विधिमंडळ अधिवेशनात केवळ विरोधकच नाही तर महायुतीतील मित्रपक्षांनीही यावरून धनंजय मुंडेंची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। मी अजून या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे किंवा वाल्मिकांना यांचं नाव मी घेतलेलंच नाही। त्याच्यामुळं ही लोकशाही आहे। बाबासाहेबांनी आम्हाला जे संविधान दिलेलं आहे त्याप्रमाणे सर्वांना सर्व काही बोलण्याचा अधिकार आहे। तसा जितेंद्र आव्हाड साहेबांना सुद्धा बोलण्याचा अधिकार आहे। ते त्यांचं बोलले असतील तर हा प्रश्न मला वाटतं त्यांनाच विचारा। लोकप्रतिनिधी असून त्याला नॅशनल हायवेवरती त्याला पकडलं, त्याला गाडीत टाकलं, अपहरण केलं आणि अवघ्या 2-3 तासामध्ये त्याचा मृतदेह तिकडे रस्त्यावरती फेकण्यात आला। 7 आरोपी कन्फर्म्ड आहेत आणि त्यापैकी फक्त 3 आरोपी सापडलेले आहेत। मेन जो माणूस ज्यांनी ती हत्या केली तो अजून त्याला सापडलेलाच नाही, तो फरार आहे। तर मला इकडे म्हणायचं आहे की अध्यक्ष महोदय, आपल्याला नक्कीच ह्या सगळ्या लोकांना पकडून त्यांना विदाउट एनी मनात हे नाही ठेवून त्यांना काय म्हणतात फाशीची सजा ही झाली पाहिजे। एकीकडे वाल्मिक कराडवरून विरोधकांनी मुंडेंना घेरण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे कथित पीक विमा घोटाळ्यावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची कोंडी केली होती। या सगळ्या पार्श्वभूमीवरती धनंजय मुंडेंचं मंत्रिपद धोक्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली होती। मात्र विरोधक आणि स्वपक्षीयांच्या दबावानंतर सुद्धा धनंजय मुंडेंकडे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। महायुती सरकारच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदावरून महायुती सरकारमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद मलाच मिळेल असा विश्वास शिवसेनेचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला। तर भाजपचे ओबीसी मंत्री अतुल सावे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री होणार असा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे आता पालकमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहावं लागेल। संभाजीनगरचं पालकमंत्रीपद पण आपल्याकडेच असणार आहे। किती वेळा उत्तर द्यायचं? संभाजीनगरचं पालकमंत्रीपद हे आमच्याकडेच असणार आहे आणि पालकमंत्री मीच होणार आहे। माझ्याशिवाय दुसरा कोणी मंत्री संभाजीनगरमध्ये जी काही अनेक घटना या गेल्या 5-6 महिन्यामध्ये घडल्या आहेत, अवैध धंदे असतील, गुंडगिरी असतील आणि जमीन बळकावण्याचे जे काही प्रकार वाढलेले आहेत, या सर्व प्रकारावर आळा घालण्याचं काम माझं राहणार आहे। तर पूर्व आणि मध्य हे निजामाच्या हुकमाखाली चालणारे दोन्ही मतदारसंघ आहे। परंतु निजामाला झोपून तिसऱ्यांदा अतुल सावेचा विजय झाला आणि हे महायुतीच्या लक्षात आलेलं आहे। निजामाला झोपून म्हणजे एमआयएमला, मग निजाम दुसरा कोण आहे? एमआयएम निजामच आहे आणि आमच्या निजामरूपी राजवट जी आहे
ती संपवली अतुल सावेंनी. खऱ्या अर्थानं विकासात्मक भूमिका या छत्रपती संभाजीनगर शहराला दिली ती अतुलजी सावे यांनी दिली आणि त्यामुळे निश्चितच आहे की एक मोठी झेप अतुलजी सावेंची राहिलेली आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं अतुलजी सावे यांना पालकमंत्री देतील असा आमचा पूर्ण विश्वास आहे. महाड पोलादपूर मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडता शिवसैनिक कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. मुंबई गोवा महामार्गावरून भरत गोगावले यांची वाजत गाजत कळंबोली ते महाड मार्गे भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आपणच होणार असा विश्वास जो आहे तो भरत गोगावले यांनी व्यक्त केलेला आहे. मला वाटत नाही रस्तिकेच असू शकते, कारण जे आमच्या नेते मंडळीवरती ठरवतील ते निश्चितच योग्य असं ठरवतील आणि आमचे 3 आमदार आहेत त्याच्यामुळे आम्ही ती मागणी केलेली आहे. आणि मागच्या वेळेला पण शिवसेनेला ते पालकमंत्रीपद मिळालं होतं, यावेळेला तर मी स्वतः आहे, त्यामुळे ते मिळणं क्रमप्राप्त वाटतंय. आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री दोन्ही उपमध्ये हे निश्चितच या जिल्ह्याला माझ्या रूपाने न्याय देतील. त्यातच बीड जिल्ह्यात सध्या अशांतता आहे आणि या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंमुळे 2 मंत्रिपदं मिळाली आहेत. मात्र आता पालकमंत्री कोण होणार यावर जोरदार चर्चा रंगू लागली आहे. बीडचे पालकमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांची 5 वर्ष तर धनंजय मुंडे यांनी 4.5 वर्ष काम पाहिलेले पालकमंत्री म्हणून आणि यामुळे दोघांनाही या पदाचा अनुभव आहे. कोणीही असो, जिल्ह्यात धुमसत असलेल्या सामाजिक परिस्थितीला उत्तर देणारा पालकमंत्री हवा अशी सर्वांचीच मागणी आहे. पंकजा मुंडे पाहिजे. हां, नेमकं काय आणि कशा कुठल्या पंकजा मुंडेंनी 5 वर्ष चांगलं काम केलंय, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सांभाळून घेतलेले आणि आता बी त्याचा असतो अशी आमची इच्छा आहे कशा पद्धतीने? काय वाटतं तुम्हाला नेमकं पालकमंत्री म्हणून कशा पद्धतीने असला पाहिजे, त्याच्याकडून कुठल्या अपेक्षा असतात सामान्य लोकांच्या आणि कोण असलं पाहिजे नेमकं? धनंजय मुंडे साहेब. काय कारण नेमकं कशामुळे? सगळ्या समाजाला घेऊन चालणारा एक नेता आहे आणि बीड जिल्ह्यातला विकासासाठी त्यांना सगळं माहिती आहे. सगळ्या समाजाला घेऊन विकासाच्या माध्यमातून ते चांगलं काम करतात. याचा पालकमंत्री पंकजताई मुंडेच असावा, कारण की ताईसाहेब पालकमंत्री असताना प्रत्येक वेळी पीक विमा भेटला, शेतकऱ्याला चांगली मदत झाली. ते की माझ्या मतदारसंघामध्ये, माझ्या शहरामध्ये, माझ्या भागामध्ये जे आहे हे विकास झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून जर पाहिले तर धनंजय मुंडे साहेब हे पालकमंत्री असले पाहिजे. मी तर म्हणतोय की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी विचारपूर्वक विचार करून हा जर जिल्हा शांत ठेवायचा असेल तर 100% त्यांनी विचारपूर्वक इथं एक चांगला पालकमंत्री द्यावा. जिल्ह्यामधील पालकमंत्री झाले तर आनंदाची बाब होईल. बीड जिल्ह्याचा विकास होईल, विकासामध्ये भर पडेल आणि दोघेही अनुभवी आहेत. बाहेरचं पालकमंत्री मिळालं तर काय पब्लिक कॉन्टॅक्ट राहत नाही आणि बाहेरच्या पालकमंत्र्यापर्यंत सर्वसाधारण लोक जाऊ शकत नाहीत. सामान्य लोकांची इच्छा तर पंकजाताईच आहे आणि भाजप सरकार हे सामान्य लोकांचं सरकार आहे. सबका साथ सबका विकास हे भाजपचं मूळ मंत्रच आहे. जातीपातीच्या राजकारणाला मूठ माती देऊन विकासाचं राजकारण या ठिकाणी पिकवलं जाईल अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करणारा पालकमंत्री असावा. मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात गृह खातं कोणाकडे जाणार यावरून बरेच तर्कवितर्क लावले जात होते. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना गृह खात्यासाठी आग्रही होती, पण मुख्यमंत्री फडणवीस ते खातं स्वतःकडे ठेवणार आहेत, तर शिंदेंकडे नगरविकास खात्याची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. आग्रह होता पण ते झालं नाही, पण शेवटी सरकार स्थापन झालं. ऐकलं पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले ते? खातेवाटपात शिवसेनेने गृहमंत्रालयासाठी आग्रह धरलेला होता, पण शिवसेनेला गृह खातं काही मिळालेलं नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी गृह खातं स्वतःकडे ठेवून घेतलंय, तर शिवसेनेच्या वाट्याला बहुतांश गेल्या वेळची खाती आलेली आहेत. खरं तर गृह खात्यावरून गेले काही दिवस राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपद भाजपाकडे जाणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर शिवसेनेने गृह खात्यासाठी आग्रह धरला होता. एकीकडे महायुतीच्या शपथविधीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या मूळ गावी गेले होते. त्यावेळी शिंदे गृह खात्यासाठी अडून बसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. आग्रह होता पण ते झालं नाही, पण शेवटी सरकार स्थापन झालं. लोकांच्या टीकेला आम्ही जागेवर उत्तर दिलं आहे
की यांनी सांगितलं की सरकार स्थापन होणार नाही, सरकार स्थापन झालं म्हणे खातेवाटप होणार नाही, आता खातेवाटप झालं. मुख्यमंत्री पद नाही तर किमान गृह खातं द्यावं यासाठी शिवसेना आग्रही होती. शिवसेनेच्या या मागणीला युतीच्या सत्ता वाटप सूत्राची किनार होती. 1995 साली राज्यात पहिल्यांदा युतीची सत्ता आली. त्यावेळी मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे तर गृहमंत्रीपद भाजपाला मिळालं होतं. पण 2014 मध्ये भाजपानं ती दोन्ही पदं आपल्याकडे ठेवून घेतली होती. यावेळी मात्र शिवसेनेने गृह खात्यासाठी जोर लावला होता. गृह खात्याचं महत्त्व खूप मोठंच आहे. याविषयी खूप चर्चा झालेली आहे. अत्यंत प्रभावी खातं आहे आणि फील्डवर म्हणजे बाहेर या खात्याचा वचकही मोठा आहे, दरारा मोठा आहे. राजकारण आपसुकच त्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे करता येतं. परंतु भाजपा हे खातं देणारच नव्हता आणि अशी जाहीर मागणी शिंदे यांचे सहकारी गुलाबराव पाटील असतील, शंभूराज देसाई असतील किंवा संजय शिरसाट असतील त्यांनी केली होती, परंतु त्याचा उपयोग झाला नाही. अखेर शिंदे यांनी नगरविकास आणि गृहनिर्माण ही दोन महत्त्वाची खाती आपल्याकडे राखण्यात यश मिळवलंय. गृहनिर्माण तर त्यांना नव्याने मिळाले. गेल्या वेळेस सरकारमध्ये नगरविकास खातं एकनाथ शिंदेंकडे होतं. त्यामुळेच शिवसेना गृह खात्यासोबतच नगरविकास खात्यासाठी आग्रही होती. त्यापैकी नगरविकास खातं पदरात पाडून घेण्यात शिवसेना यशस्वी झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.